षटकामध्ये केवढी मज्जल मारेल आई जननी माता चरी ह्या डीकेएम संघासमोर आणि किती संघापर्यंत रोखून धरेल डीकेएम संघ आई जननी माताला याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. म्हणून ओळखला जातो तो विनोद शिर्के यांना. पहिल्याच चेंडूवरती भिरकावून दिला. गर 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 चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे येतोय. हा असा कणकणीत चौकार विनोदच्या बॅटमधील पहिलाच चौकाराने खाता खोलतोय विनोद आपल्या संघासाठी. आता यानंतरची रणनीती भागवची काय असेल विनोदसाठी? यानंतरचा होणारा सामना रुद्र ओवी 11 खडकवाडी वर्सेस काळकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया स्टेजवरती थोड्या वेळाने यायचं आहे. हा शेवटचा तिसरा सामना होईल तेव्हा आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल भागवत यांचा. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा कमबॅक चांगलं करून आपला निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळताना विनोदला रोखून धरलाय भागवतने. आत्ता मात्र पुरेपूर फायदा खराब चेंडूचा घेत विनोदने हा चेंडू भरकावून दिला. सीमारेषा पलीकडे येतोय असा खणखणीत चौकार. स्वतः भागवत या चेंडूवरती खुश नाहीत, मात्र विनोदने पुरेपूर फायदा घेत चांगलाच आपला समाचार घेतला आणि चेंडू भिरकावून दिला. सीमारेषा पलीकडे येतोय खणखणीत असा चौकार. सलगचा विनोदच्या बॅटमधला दुसरा चौकार पाहायला मिळतोय सेमीफायनल मध्ये. आता मात्र कुठेतरी दडपणाखाळीमध्ये खेळतील भागवत, परंतु ह्या दडपणामध्ये जो खेळाडू कामगिरी उत्तम करतो तोच खरा खेळाडू ठरला जातो. पुन्हा एकदा फुलटॉच आणि त्याचा पुरेपूर खरोखर विनोद फायदा घेईल. दिला चेंडू भिरकावून खणखणीत येतोय चौकार. सलगचा तिसरा चौकार विनोदच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणावं लागेल आई जननी माता चरी संघाची. 4 चेंडूमध्ये 12 धावा उभ्या केलेत विनोद यांनी. वैयक्तिक 12 धावांवरती खेळत आहे विनोद. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला भागवतकडून. आधीच्या मॅचमध्ये चांगली सुरुवात भागवतनी करून दिली होती आपल्या संघासाठी. आता मात्र खरोखर मोठं दडपण असणार आहे कारण समोर आहे होतो विनोद. पुन्हा एकदा चांगलाच कमबॅक म्हणावं लागेल. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चांगला प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला विनोद यांनी. चांगलं सुंदर कमबॅक म्हणावं लागेल भागवतचं. एकाच धाव संख्येवरती समाधान म्हणावं लागलं आई जननी माता चरी संघाचा रणगाडा विनोद शिर्के यांना. आणि आता गेल्या स्ट्राईकला साहिल जाधव. साहिलने चेंडू भिरकावून दिलाय. येतोय असा साहिलच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. खरोखर खूप असं महागडं षटक म्हणावं लागेल भागवत यांचं. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या 19. 3 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. थोडंसं महागडं नव्हतं, जास्तच महागडं म्हणावं लागेल कारण हा सामना हे आपला सेमीफायनलचा. साहिलने आल्या भागवतचा समाचार घेऊन पहिल्याच चेंडूवरती भागवतच्या विनोदने चौकार मारला होता आणि शेवटच्या चेंडूवरती साहिलने षटकार मारून सांगता केलेली आहे. आता मात्र भागवतची जागा घेण्यासाठी आले ते गौरवनी सुंदर अशी कामगिरी केली होती आधीच्या मॅचमध्ये. दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये गौरवनी चांगली कामगिरी केली होती, परंतु आता गौरवच्या समोर असणार आहे ते विनोद. जर विनोद यांचं लवकरात लवकर गौरवनी जर विकेट काढलं तर आपल्या संघासाठी खूप मोठी कामगिरी असेल गौरव यांची. पहिलाच चेंडू ब्लॉकर पद्धतीचा, काहीच न समजलेला चेंडू विनोदला आणि
येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. काय 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न सफल ठरतोय का पंचांकडून? पूर्णतः ग्रीन सिग्नल चांगला आणि सफल ठरलाय विनोदांचा मार्ग. पंच ह्या लेग स्वरूपाच्या रन असतील ना? लेग लेग बाईच. थोडस क्षेत्ररक्षण थोडंसं कमी पडलं. 1 धावेच्या ठिकाणी 2 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विनोद. आता हेच विनोद आपल्या गौरवला मारा करेल. गौरवच्या दुसऱ्या चेंडूवरती पाहूया काय करतो तो विनोद. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाही चेंडू उत्तम पद्धतीने त्यांनी हाताळला होता. दुसराही चेंडू एकदम परफेक्ट एकदम मारा करते ते गौरव. गोलंदाजीतला ब्रह्मास्त्राचा मारा करत आहेत गौरव. सलगचे 2 चेंडू ब्लॉकर पद्धतीचे हालताना पाहायला मिळतो गौरव. आता तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल यावरती विनोदचं लक्ष असेल. पुन्हा एकदा सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. काहीही न समजलेला चेंडू विनोदला. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गौरवची. खरोखर टाळे झाल्या पाहिजेत गौरवसाठी. कारण पहिलं 19 रनांचं षटक हाताळताना भागवतने हाताळलं होतं. परंतु कारण दडपणामध्ये गोलंदाजी करण्यासाठी कर्णधाराने धाडलं होतं ते गौरवला आणि त्याच विश्वासावरती गौरव गोलंदाजीमधून कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र विनोद थोडंसं बॅकफुटवरती गेलेले आहेत. आपल्या संघासाठी काय करतात. सलगचे 2 चेंडू निर्धाव केलेले आहेत. आता मात्र विनोद यांचं काय रणनीती असेल. पुन्हा सलग एकदा विनोद यांचा सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी. खरोखर या गोलंदाजासाठी नक्कीच टाळे झाले पाहिजेत. कारण गोलंदाजी करतोय तो विनोद शिर्के यांच्या समोर आणि 3 सलगचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकले ते गौरवने. पहिलाच चेंडू टोटल झाले ते 4 चेंडू. 3 षटकांचा असेल सांगितलं ना. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चांगला पुरेपूर समाचार घेतला तो गौरवचा. 3 चेंडू गौरवचे होते. तर आता मात्र 5व्या चेंडूवरती विनोद हा थांबणार नाही. काही गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु गोलंदाज जितका तगडा आहे तितकाच फलंदाजी समोर तगडा आहे. कारण चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल विनोदच्या समोर. सलगचे 3 चेंडू. पहिला चेंडू निर्धाव होता परंतु काहीच्या लेग बायच्या स्वरूपामध्ये चेंडूला 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो विनोद. पुन्हा एकदा पंच दंडित करते. लेग साईडच्या दिशेला चेंडू जातो. वाईटचा इशारा तो पंचांकडून. अवंतर धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 वरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आई जननी माता चरी संघाचे. आखूड पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला विनोदानी. जवळजवळ 99 ते 100 मीटरचा हा षटकार म्हणावा लागेल विनोदच्या बॅटमधून. खणखणीत असा षटकार. धावसंख्या जाऊन पोचले ते 34 वरती. या जे प्लेइंग 11ची लिस्ट आपल्याला भरण्यासाठी दिलेली आहे ज्या संघांना त्यांनी इकडे प्लेइंग 11ची लिस्ट जमा करायची आहे. धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलाय आई जननी माता चरी संघाने. आत्ता मात्र मैदानामध्ये स्वतः कर्णधार यांनी चेंडू हातामध्ये घेऊन आले ते अमित घाडगे. चांगले गोलंदाज म्हणून कामगिरी करत असतात नेहमी. आता कुठंतरी त्यांच्या मनावरती दडपण आहे कारण धावांचा डोंगर उभा आहे. 34 धावा. चेंडू 12 चेंडूमध्ये 34 धावांचा डोंगर उभा केलाय. पहिलाच चेंडू एकदम निर्धाव स्वरूपाचा. हा चांगला अनुभवाचा वापर करते साईल समोर. पहिलाच हाताळला चेंडू निर्धाव स्वरूपाचा.
सलगचे 5 चेंडू. नेटमध्ये कुणी प्रॅक्टिस करू नका, वारंवार सूचना आपण देत आहे. जाताना कृपया मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. बाउंड्री मैदान सामना चालू आहे. पाहूया अमित दादा घाडगे यांचा दुसरा चेंडू साहिलसाठी. पुन्हा एकदा चांगला मारा केला होता, परंतु तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला मनोज घाडगे यांच्याकडून. उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे मनोज घाडगे यांनी. झेल टिपलाय तो साहिल जाधव यांचा. काय आम्हाला असं वाटलं की चेंडू खरोखर डोक्याच्या वरून सीमारेषा पलीकडे षटकार म्हणून जाईल, परंतु तितका चातकीचा खेळाडू तिथं उभा असल्यामुळे चांगला तितकाच अतिशय चपलाईने झेल टिपलाय तो मनोज घाडगे यांनी. या झेलसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अमितदादा घाडगे यांचे. सलगचा 2 चेंडू हाताळताना कोणतेही धाव खर्च केलेली नाही. आणि आता साहिलची जागा घेण्यासाठी गेले ते किशोर, डावकुऱ्या हाताचे फलंदाज. किशोरमध्येही मोठी क्षमता आहे मोठे मोठे षटकार ठोकण्याची, परंतु तितकेच ताकदीचे गोलंदाज समोर असल्यामुळे किशोर यांच्यावरती नक्कीच दडपण असेल. पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळतात यावरती अमितदादांकडे लक्ष असणार. आणि याचा मारा करतील ते किशोरला तिसरा चेंडू हाताळताना अमितदादा काय करतात पाहूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखर विनोद शिर्के जेवढं नॉन स्ट्राईकला राहतील तेवढं DKM संघासाठी चांगले महत्त्वाचं असेल, आणि जेवढा विनोद शिर्के स्ट्राईकवर जाईल तेवढं आई जननी माता चरी संघाला महत्त्वाचं असणार आहे. म्हणून जेवढं विनोद नॉन स्ट्राईकला राहील ह्याचाच प्रयत्न करतील DKM संघ. कोणतीही धाव खर्च करत नाहीत. सलगच्या 3 चेंडूमध्ये एक कोणतीही धाव खर्च केलेली नाही. खरोखर ह्या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा बॉलर आहे, अजून दुसरा असं कोणी नाही. सह्याद्रीचे खजिनदार अमित घाडगे. पाहूया किशोरला चौथा चेंडू हाताळताना. पुन्हा एकदा लेग साईडचा पंच नक्कीच दंडित करतील ह्या चेंडूवरती. लेग साईडला चेंडू हाताळला आणि एक अवंतरच्या स्वरूपामध्ये वाईटचा इशारा येतोय. अवंतरच्या धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वरती 35. पाहूया चौथा चेंडू किशोर यांच्यासाठी. चांगला फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. मी आधीच सांगितलं होतं किशोरमध्येही मोठी क्षमता आहे मोठे षटकार हाताळण्याची. किशोरला जेवढे फुलटॉस बॉल भेटतील ते बाहेर भिरकावून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये मोठी आहे, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला त्यांनी किशोरनी. आपल्या संघासाठी चांगला 6 धावा, महत्त्वपूर्ण अशा 6 धावा. पहिले अजूनही 2 चेंडू असतील ते किशोरसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 वरती 41. सलग पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळतात. राहू दे ठेव. शेवटच्या षटकातला एकही चेंडू विनोद यांना खेळायला भेटला नाही. आधीच्या षटकामध्ये त्यांनी जवळजवळ वैयक्तिक 19 धावा विनोदाने काढलेल्या आहेत, आणि विनोद 19 धावावरती खेळत आहे. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला किशोराने. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, येतोय खणखणीत असा षटकार. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. पहिले 3 चेंडू अमित घाडगे यांचे होते, तर शेवटचे 3 चेंडू आई जननी माता चरी संघाचे. आणि ह्या चेंडूंवरती सलगचे 2 षटकारांची हॅट्रिक किशोर करेल का. दीपक बांदल यांच्याकडून या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा चेंडू चांगला भिरकावून दिला होता. टप 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 जातो चेंडू सीमारेषा पलीकडं, येतोय हा चौकार. कारण पहिले चेंडू अमित घाडगे यांचे होते, तर मी सांगितलं शेवटचे 3 चेंडू आई जननी माता चराईचा. शेवटच्या 3 चेंडूवरती जवळजवळ 15 धावा खर्च केल्यात अमित यांनी. धावसंख्या झाली ती 51.
52 बनवायचे ना. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 52 धावा. जयनमन वॉरियर्स सरई वडाचा कोण संघाचे कर्णधार यांनी इथून प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायचं आणि तो फॉर्म आम्हाला इथे सबमिट करायचा आहे. तसेच पित्तलवाडी संघ असेल, ओवी रुद्र 11 या संघाने जवळजवळ 17.3चा सरासरी रन रेट असेल प्रत्येक षटकामध्ये. आई जननी माता चरी संघाने नक्कीच 2 धावा वाचवल्या आहेत. जवळजवळ ठाण्यावरून टी शर्ट मागून घेतले त्यांनी, कारण त्यांना माहीत आहे एक एक रनाची जेवढी महत्त्व असते हे त्यांना समजलेलं आहे. कधी ती सामना एक एक रनासाठी पण सामना आपण सोडून देतो, हारतो. खरोखर जर आता ती मगाशी पॅनल्टी दिली नसती ना पवार साहेब, तर ही टी शर्ट ठाण्यावरून इथं पोचली नसती. जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता असणार आहे. खरोखर धावांचा डोंगर उभा केला आहे आयजननी माता चरी संघाने. कारण जरी DKM संघासमोर 52 धावांचं आव्हान जरी असलं, कारण मला एक आठवण आहे जेव्हा उंबरकोंड संघाने जवळजवळ 87चा टार्गेट उभा केला होता, त्या टायमाला DKM संघाचा धुरंधर फलंदाज मनोज घाडगे आणि अमित घाडगे ह्यांनी जवळजवळ जी टक्कर दिली होती, तो सामना जवळजवळ 2 का 3 रनांनी फक्त हरले होते. म्हणून अजूनही आज मी सर्वांच्या अपेक्षा असणार आहेत हा सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत पोचेल. एकदम बरोबर बोलताय सकपाल साहेब. एक दोन्ही धडाडीचे टीम आहेत, DKM आणि आई जन्नी माता चरई. दोन्ही सह्याद्री असोसिएशन मधले बलाढ्य टीम आहेत आणि दोन्ही टीम मध्ये तीच धमक आहे की लास्टच्या चेंडूपर्यंत गेम नेण्याची. बेस्ट वर्सेस बेस्ट. पाहूया मनोज घाडगे, विशाल एक खूप अचूक गोलंदाजी करतो. असोसिएशन मध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. असा विशाल चरई संघाचा आधारस्तंभ गोलंदाजीचा. DKM संघाला प्रत्येक षटकामध्ये 17.3चा सरासरी रन रेट असणार आहे. आणि गोलंदाजासाठी आले ते चरी संघाचा सर्वात वय वर्ष कमी असलेला, ज्याने कमी वयामध्ये आपल्या नावाचा दबदबा असोसिएशनमध्ये उमटवणारा विशाल जाधव. त्याला मारा करतील ते मनोज घाडगे. धुरंधर नावाजलेले असे फलंदाज म्हणून मनोज घाडगे यांची ख्याती आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. पहिल्याच चेंडूवरती विशालच्या भिरकावून दिलाय चेंडू आणि जातोय चेंडू टाप 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 सीमारेषा पलीकडं येतोय खणखणीत असा चौकार. ही सुरुवात जर पाहायला मिळाली तर हा लक्ष कुठलाही मोठा वाटणार नाही, कारण पहिल्याच चेंडूवरती मारा त्यांनी चांगला समाचार घेतलाय विशालचा मनोज यांनी. पुन्हा एकदा तोच मारा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पण त्यांच्याकडून चांगली कामगिरी केली असती तर नक्कीच हा चांगला मोहरा मनोजच्या स्वरूपामध्ये टिपला असता. काय कर्णधारांची रणनीती पाहायला मिळते. तो पहिलाच चेंडू तिकडे मारला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज उभा केला, परंतु त्याचा वापर पुरेपूर फायदा बंटी यांनी केला नाही. पुन्हा एकदा अमित यांनी भिरकावून दिला चेंडू. येतो ह्या चेंडूच्या अमितच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपल्या DKM संघाकडून. सलगचे 2 चौकार संघासाठी आले आहेत. तेवढी जोरात सुरुवात केलेली आहे DKM संघाने. सकपाल साहेब बरोबर बोलताय तुम्ही की दोन्ही, मी बोललो ना मगाशीच की दोन्ही संघ हे बलाढ्य संघ आहेत असोसिएशन मधले. आई जन्नी माता चरी वर्सेस DKM आणि त्या
अनुषंगाने दोघांनी सुरुवात केलेली आहे. अमित घाडगे आणि मनोज घाडगे यांनी दोन्ही डीकेएमचे आधारस्तंभ. पाहूया पुढचा चेंडू. मनोजचा किती झेल महागडा ठरतोय हे काही थोड्याच टायमामध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला. चांगलं गोलंदाजी करत असताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला विशाल यांच्याकडून. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा तरी वाचवलेल्या आहेत. कलात्मक फटका खेळले होते स्ट्राईट डायच्या दिशेने, परंतु तितके सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला विशालच्या स्वरूपामध्ये. आता स्ट्राईकला आलेले ते मनोज घाडगे. काय गोलंदाजीचा मारा केला विशालने, काहीच समजलेला नाही चेंडू मनोजला. येतो हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विशाल यांचं. धावसंख्या झाली ती 10. काय कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ कट स्वरूपाचा चेंडू हाताळताना पाहायला मिळालेला आहे आणि काही न समजलेला चेंडू. पित्तलवाडी संघाचे कर्णधार आणि ओवी रुद्र 11 संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. मगाशी मी अलाउन्स केलं होतं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचावरती येऊन टॉस सुटवून घ्यायचा आहे. आपल्याला सामने सह्याद्रीचे उपाध्यक्ष दीपकदादा बिरामणे यांना विनंती करतो की हे टॉस करून घ्यायचं आहे. विशालची जागा घेण्यासाठी आले ते विनोद दादा शिर्के. पहिल्याच चेंडूवरती मारा केला होता आणि चांगलाच मोहरा टिपलाय मनोज घाडगेच्या स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते, काय भन्नाट वेग म्हणावा लागेल विनोद शिर्के यांच्या गोलंदाजीचा. सॉरी, आमच्याकडून मिस्टेक होते. ह्या पुढचा होणारा सामना शिर भैरवनाथ सडवली वर्सेस खडकोडी चॅम्पियन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉससाठी यायचं आहे, कारण पहिल्या फेरीतले सामने आहेत. लवकरात लवकरच टॉससाठी यायचं आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. जी कामगिरीची आवश्यकता होते ती विनोददादा यांच्याकडून पाहायला मिळते. कुठंतरी डीकेएम संघ हा बॅकफूटवरती चाललेला दिसत असताना आता कोण तारणारा ठरतोय डीकेएम संघासाठी. आणि आता पुन्हा एकदा झेलबाज होतील अमित घाडगे. गोलंदाजीच्या भन्नाट वेग समोर डीकेएम संघाने खरोखर 2 विकेट गमावलेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विनोद यांच्याकडून. एक अष्टपैलू, एक आदर्श खेळाडू म्हणून विनोद यांच्याकडे पाहिलं जातं. आता आले ते अमित घाडगेंच्या नंतर धनंजय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते धनंजय. सडवलीचे कर्णधार इथे आलेले आहेत. खडकोडी चॅम्पियनचे संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येत आहे पाहूया. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूंनी 16 धावा झालेल्या आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. लिहून ठेवायचं. हा, सडोली संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे. खडकवाडी चॅम्पियन. गोलंदाजासाठी आले ते साहिल जाधव. भन्नाट वेग पाहायला मिळतो आपल्याला साहिल यांच्याकडून. साहिलच्या पहिल्याच चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळताना साहिल. चांगलंच रोखून धरलंय डीकेएम संघाला. सह्याद्री असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम दादा सावंत यांचं इथं आगमन झालेले आहे. त्यांना विनंती करतो, प्लेइंग 11चा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर फिलअप करून द्यायचा आहे. आमच्या संघाचे आधारस्तंभ संघ मला आहेत. आणि खूप खूप आलेले सर्व खेळाडू, आलेले सर्व मान्यवर यांचे खूप स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये. आणि खूप सुंदर आपला सह्याद्री चषक 2025 चालू आहे. आणि आणि काही 6 जणी माता चरईनी फायनलचा दरवाजाची कडी खोललेली आहे आणि फायनल मध्ये प्रवेश. या सामन्याचा